हरे कृष्णा. तर चला आज आपण झटकीपट आणि यम्मी यम्मी पुरी भाजी पाहूया, पनीरची भाजी. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर कृष्णाज अकॅडमीमध्ये. तर बघा, सर्वप्रथम आपण इथे कणिक भिजवून घेत आहोत. छान असं कणिक भिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 माणसांसाठीचा हा स्वयंपाक आहे. पाहू शकता मी मस्त असं कणिक भिजून ठेवलेलं आहे. आता आपण एकीकडे रेस्ट करायला ठेवूया कणिक. आता इथे मटार, पनीर आणि हे 2 जे बटाटे आहेत मी हे शिजून घेतलेले आहेत. आता इतके छान बटाटे, गाजर, वाटाणे इतके मार्केटमध्ये आलेले आहेत थंडीच्या दिवसात. त्याच्यामुळे आपण अशी वेगवेगळी रेसिपी करू शकतो. इथे मी ओलं मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे. इथे आपण छान असं पीठ तुंबून ठेवलेलं आहे. चला तर पुढची रेसिपी पाहूया. अशाच वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी दाखवत असते. तर तुम्ही खूप छान सपोर्ट करता, त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. तर आता आपण हा बटाटा जो आहे शिजवलेला हा चिरून ठेवलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला, तोही कापून चिरून ठेवलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपण छान असे छोटे छोटे पनीरचे तुकडे करून ठेवलेले आहेत. आता हा आपण मसाला घेतलेला आहे भाजीसाठी, ग्रेव्हीसाठी. इथे हे मिरची पावडर आहे अर्धा चमचा, 1 चमचा मिरची मसाला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, कसुरी मेथी आहे ती, मीठ आहे चवीपुरतं तुम्ही घेऊ शकता चवीप्रमाणे. थोडंसं जिरे घेतलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. चला तर एका ठिकाणी मी एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे 1.5 ग्लास. आणि लगेच आपण दुसरीकडे एक छोटंसं पातेलं ठेवूया ज्याच्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे. तर यामध्ये सर्वप्रथम मी तेल टाकत आहे. छान अशी भाजीला फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर पहा, इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे छान परतून घ्यायचे. वाटाणे सुरुवातीला आपण थोडंसं पुन्हा तेलामध्ये असं परतून घेतलं ना, वाटाणे छान शिजून जातात आणि त्याची चव देखील छान येते भाजीमध्ये. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे वाटाण्याला जेणेकरून मस्त मीठ लागेल सगळीकडे. आणि पुन्हा आपण जेव्हा भाजी करू संपूर्ण त्यावेळेस तर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणारच आहोत, पण इथे मी थोडंसं असं टाकत आहे. तर आपल्या चॅनलवरच्या ह्या ज्या भाज्या आहेत किंवा सर्व जे रेसिपीज आहेत हे सर्व विदाऊट ऑनियन गार्लिक, बिना कांदा लसूणचे असतात. आणि खरंच खूप छान भाजी होते. फक्त बिना कांदा लसूणची खूप सुंदर स्वयंपाक होतो. तुम्ही नक्की करून पहा. आणि एकच उद्देश आहे की भगवंतांना आपण असा बिना कांदा लसूणचा सात्विक भोग लावू शकतो. आता आपण घेतलेले मसाले सर्व इथे भाजीमध्ये टाकून देऊया फोडणीमध्ये. ते परत एकदा छान परतून घेऊ. घरीच बनवलेले मसाले आहेत हे, मिरची पावडर आणि मिरची मसाला. तर जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की माझ्या ह्याच व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता. आपल्या इथे मसाला देखील मिळतो.
तर आता आपण पुढे हे हिरवं वाटण जे टाकलेलं आहे, या वाटणामध्ये बघा कोथिंबीर, अद्रक, तीळ, खोबरं, थोडंसं पुदिना, अशा पद्धतीने टोमॅटो, 2 टोमॅटो टाकलेले आहेत. खूप छान ग्रेव्ही होती त्याने. आणि आपण एक शाही पनीर मसाला जो मिळतो तो देखील आपण शेवटी टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण 1-2 मिनटं हे हा शाही पनीर मसाला तर आपण हा 1 ते 1.5 चमचा नंतर टाकून देऊ. इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे. आपण ज्यावेळेस पनीरची ग्रेव्ही बनवतो ना त्यावेळेस नक्की आठवणीने एक मलाई तरी टाकत जा किंवा मग थोडंसं दही टाकत जा अर्धी वाटी. त्याने खूप छान भाजी होते. चला तर आपण हे आता बटाटे देखील चिरलेले सोडून दिले भाजीमध्ये. हे सर्व छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवून नंतर आपण याच्यामध्ये ते पाणी सोडून देणार आहोत. गरम केलेलं पाणीच टाकायचं आहे भाजी बनवताना. या पद्धतीने आपण पाणी आता टाकलेलं आहे याच्यामध्ये. ही खूप शॉर्टकट रेसिपी आहे. एकीकडे भाजी टाकली का लगेच आपण दुसरीकडे पुऱ्या लाटायला घेणार आहोत. एक 10-15 मिनटामध्येच पुरी भाजी रेडी होऊन जाते. तुम्ही करून बघा नक्की. आता आपण एकीकडे दुसरी कढई ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घेऊन पुरी लगेच तळायला घेणार आहोत. म्हणजे झटकीपट पुरी भाजीचा स्वयंपाक रेडी. तर आता आपण ही बटाटे आणि वाटाणे हे जवळजवळ 60% शिजलेले आहेत. तर आपण फक्त आता पनीर टाकणार आहोत जे आपण चिरून ठेवले होते. इथे पीठ देखील मुरलेलं आहे छानपैकी, बघू शकता तुम्ही. आणि हां, पुरी जेव्हा लाटतो आपण पुरीच्या पिठामध्ये मी 1 चमचा रवा आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे पहा. मग खूप छान अशा खुसखुशीत पुऱ्या होत्या. इथं आपण लगेच पुरी लाटायला घेतलेली आहे. तेलही छान तापलेलं आहे. तर आता आपण पुरी देखील तळून घेऊया. छान आपण आता इथे पनीर देखील टाकलेलं आहे भाजीमध्ये. एकीकडे आपण पुरी तळत आहोत. बघा कशी टम फुगली आहे. हा शाही पनीर मसाला टाकत आहे मी. अशा पद्धतीने आपण जे दही घेतलं होतं ते देखील आपण ज्यावेळेस मसाला भाजतो ना ओला मसाला त्यावेळेस देखील आपलं दही किंवा मलाई जे काय असेल अर्धी वाटी ते टाकून त्यालाही छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व भाजीमध्ये एकजीव होतं. आणि अशा पद्धतीने इथे स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर चला या सगळेजण जेवायला. यम्मी यम्मी पुरी भाजी कसं